श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 52. चारही शिष्यांना श्री गुरूंकडून वरप्रसाद प्राप्ती. सिद्धमुनी म्हणाले, हे नामधारका, श्री गुरूंचे वैभव वर्णातीत आहे. गुरूंची महती काय म्हणून सांगू आणि किती म्हणून सांगू. श्री गुरूंनी श्रीशैल यात्रेला जाण्यास निघण्याची वार्ता गाणगापुरात सर्वांना समजली तेव्हा सर्वजण दुःखित झाले. सर्व भक्तगण, अबालवृद्ध, स्त्रिया सारेच धावत पडत श्री गुरूंच्या जवळ आले व त्यांनी गुरूंचे चरण धरून प्रार्थना केली. अनाथ बंधू हो, आम्हाला सोडून आपण श्रीशैल क्षेत्री का निघताय? आपण आपली अवतार लीला समाप्त करीत आहात असे वाटते. आपण परत या भक्तांना कधी भेटणार? आपले दर्शन पुन्हा कधी होणार? अव्यक्त रूपाने वास करणारे तुम्ही व्यक्त होऊन कधी दिसणार? आपल्या चरणदर्शनाने भक्तांची पापराशी जडून जायची. आपल्याविना आम्ही आमच्या जीवनयात्रेत आता अनाथ झालो आहे. आम्ही यापुढे कुणाची आराधना करायची? स्वामी गुरुपाद नामक नौकेच्या सहाय्याने आम्ही हा दुःखमय भवसागर पार करीत होतो. आता हा भवसागर आमच्याकडून कसा पार होणार? कुणाच्या आधारावर आम्ही जगायचे? आम्हाला आता कोण गती? आपल्या अनुग्रहाने आम्हा सर्वांचे इष्टार्थ सुलभपणे साध्य व्हायचे. कामधेनू स्वरूपी आपल्या सानिध्यात आम्ही सुखसमाधानात जीवन जगत होतो. आता पुढे कसे जगायचे? कोणावर विश्वास ठेवायचा? आपल्या प्रत्यक्ष दिव्य उपस्थितीने हे गाणगापूर भूलोकीचे वैकुंठ झाले होते. आपल्या जाण्याने हे स्थळ देवाविना देऊळ होणार आहे. भविष्यात संपूर्ण गाणगापूर अंधकाराने वेढले जाईल हे निश्चित आहे. गुरुनाथ आपला विसर, आपला वियोग सहज सहन करू शकणार नाही. तुमचे न फेडणारे गुरु ऋण तरी आम्ही कसे फेडावे? आपण बालक असणाऱ्या आम्हाला का बरे सोडून जातात? हे गुरु आपले नित्यदर्शन झाले तरी तर आमचे भविष्यकालीन जीवन व्यर्थ अर्थहीन होणार. स्वामी, आपण आमचे आईबाप, बंधुबांधव, आप्तमित्र, कुलदेवता, सर्वस्व आहात. आम्ही आजपर्यंत जीवनात कोणत्याही प्रकारची उणीव नसताना सुखसंतोषाने जगत होतो. यापुढे कुणावर प्रेम करायचं, कुणाचा आश्रय घ्यायचा? आपण सर्वसिद्धी प्रदायक आहात. तुम्ही ज्या प्रकारे अनुग्रह केला व उद्धार केला त्याचे विस्मरण आम्हाला कधीही होणार नाही. कुणालाही विसरलो तर तुम्हाला विसरून जाणे शक्य नाही. कृपया आमचा त्याग करून आम्हाला अनाथ बनवू नका. सारे गावकरी दुःखाश्रू ढाळत भावपूर्ण नयनांनी प्रार्थना करू लागले. तेव्हा श्री गुरु हसत हसत म्हणाले, अरे माझ्या प्रिय भक्तांनो, आमचे निर्गमन केवळ प्रापंचिक दृष्टीने एक दिखावा आहे. हा आपला वियोग खरा आहे असे समजू नका. हा केवळ देहाचा वियोग आहे, आत्म्याचा नाही. आम्ही तर अहोरात्र इथेच गाणगापुरातच राहणार आहोत. मी तुम्हाला एक सत्य सांगतो, निश्चितपणे आम्ही इथेच वास करणार आहोत. तुम्ही उदासीन होऊ नका, निश्चिंत राहा. नेहमीप्रमाणे रोज अमरजा संगमावर स्नान संध्यादी नित्यकर्म उरकून आम्ही मठामध्ये अदृश्य रूपात उपस्थित राहणार. आमचा वियोग झाला असे समजून व्यथित होऊ नका. भक्तांच्या हृदयात माझा निवास आहे. भक्तांना आमची अनुभूती वारंवार होत राहील. अखंड भूमंडलावर आमची प्रसिद्धी झालेली आहे. आमची कीर्ती ऐकून पुढे अधर्मी, अधोगामी, यवन, अभक्त, समस्त अनैतिक लोक स्वार्थ साधनेसाठी आमच्याजवळ अधिक संख्येने येतील. असे असताना आम्ही दृश्यरूपाने इथे वास्तव्य करून राहणे सुक्त नव्हे. अशा लोकांना येण्याची संधी मिळू नये. त्यांच्यामुळे तुम्हा कोणाला व धर्माला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ नये म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वशक्त आहोत, सर्वव्यापक व या सर्वांमध्ये आहोत. आम्ही दृश्य व अदृश्य दोन्ही आहोत. जो निष्कपट भक्त आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण आत्मसमर्पण भाव आहे, अशांना निश्चित माझे दर्शन घडेल. आपण सर्वजण आत्मस्वरूपी आहात, जेव्हा तुमचा कधी वियोग होणार नाही. दृढ भक्ती असलेल्यांना आम्ही सुलभपणे वश होणार. किंबहुना आम्ही त्याच्यापाशीच असतो. केवळ लोकांना दाखविण्यासाठी बहिरंग होऊन आम्ही श्रीशैल यात्रेला जात आहे. मठात आमचा निरंतर उपस्थितीचे प्रतीक म्हणून निर्गुण पादुका ठेवत आहोत. जसजशी तुमची गुरुप्रती भावनेत वृद्धी होत जाईल तसतशी तुम्हाला गुरुकृपेची सिद्धी प्राप्त होत जाईल. संगमावर स्नान करून तिथल्या कल्पवृक्षासमान अश्वत्थ वृक्षाचे भक्तिभावाने पूजन करून गाणगापुरात येऊन आमच्या निर्गुण पादुकाचे दर्शन घ्या व वरदायक विघ्नहर विघ्नेशाचे पूजन करा. त्याने तुमचे सारे इष्टार्थ सफल होतील. या वचनांवर संशय करू नका. मठातील पादुकांच्या पूजनाने आम्ही प्रसन्न होतो अशी त्रिकाळ आरती ओवाळा. तसेच भीमातीरावरील अष्टतीर्थामध्ये स्नान करावं. तिथे निष्ठेने सेवा व धार्मिक विधीचे आचरण करा. त्यामुळे तुम्हाला सुख समाधान मिळेल. सर्वार्थयामी असणारे आम्ही याच मठात असणार. जरी आम्ही डोळ्यांनी दिसू नाही शकलो तरीही आम्ही इथून जाणार नाही. दैहिक निर्गमनामुळे आम्ही इथे नाही असे समजू नका. निज भक्तांना आमच्या वचनाची अनुभूती होत राहील असे अभयवचन दिले. नंतर श्रीगुरु 4 शिष्यांसोबत तीव्र गतीने गाणगापुरातून निघाले. उर्वरित भाविक निराश मनस्थितीत गाणगापुरात मठात परतले. मठात येऊन वळून गुरूंच्या स्थानी पाहिले तर त्यांना नेहमीप्रमाणे गुरुचे दर्शन झाले. विस्मित होऊन त्यांनी पुन्हा एकदा पाहिले तर तेथे गुरु दिसले नाहीत.
त्यांना त्यांच्याच डोळ्यावर विश्वास बसला नाही. त्यांच्याकरिता ते एक विचित्र अनुभव होता. ते आपापसात म्हणाले, श्री गुरु श्रीशैल क्षेत्री निर्गमन केल्यावर आम्ही येथे आलो आहोत. निराकार असले तरी आमच्यावरील प्रेमामुळे गुरूंनी आज आपल्याला सगुण दर्शन दिले. त्यांनी त्यांचे वचन राखले. श्रीगुरू खरोखरच सर्वव्यापी नारायण आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. त्रिमूर्तीच मनुष्यरूप धारण करून भक्तजनांच्या उद्धारार्थ अवतरित झाले. अशा प्रकारे श्रीगुरूंनी स्वभक्तांना त्यांचे चिरवास्तव्य गाणगापुरातच असल्याचे उदाहरण दिले. नंतर पाताळगंगेच्या काठावर श्रीगुरूजींनी त्यांच्या 4 शिष्यांना संबोधित केले. हे शिष्यांनो, आम्ही आता मल्लिकार्जुनात ऐक्य होण्याचा समय आला आहे. त्यासाठी तुम्ही एक अत्युत्तम पुष्पासन करा. गुरुच्या अनुज्ञेनुसार शिष्यांनी अतिशीघ्र कुंद, मंदार, जाई, पन्नग, कल्लार, करवीर, शेवंती इत्यादी अनेक प्रकारच्या सुगंधी पुष्पाने एक सुंदर व उत्तम आसन निर्माण करून गंगेच्या जलावर ठेवले. शके 1380च्या बहुधान्य संवत्सरात गुरुग्रह सिंह राशीत असताना कन्यागत उत्तरायण, गुरु कुंभ संक्रमण, शिशिर ऋतू, माघ वद्य प्रतिपदेच्या संलग्न मुहूर्तावर श्रीगुरु ब्रह्मानंदाने भारित होऊन त्यांच्या शिष्यांनी त्यांच्यासाठी सजवलेल्या व मध्यप्रवाहात सोडलेल्या सुंदर पुष्पासनावर विराजमान झाले. प्रस्थानसमयी त्यांच्यासोबत असलेल्या व निराश झालेल्या 4 शिष्याचे सांत्वन करण्याच्या उद्देशाने श्रीगुरुजी म्हणाले, प्रिय बंधूंनो, माझा वियोग होत आहे असे समजून दुःखी होऊ नका. आम्ही निरंतर गाणगापुरातच असणार. आमच्या वचनांवर दृढ विश्वास ठेवा, कारण गुरु म्हणजे बाह्य शरीर नव्हे. शरीर रूपाने नसलो तरी आम्ही अदृश्य रूपातच आपली सेवा पूजा निरंतर स्वीकार करू. तुम्हाला गाणगापुरात निरंतर याची अनुभूती येईल. आम्ही आता नदीच्या पलीकडील निजानंद स्थान असणाऱ्या कर्दळी वनात जात आहे. आम्ही पलीकडील तीरावर पोहोचताच नाना तऱ्हेची फुले तरंगत या बाजूने येतील. तेव्हा आमचे वचन सत्य आहे असे वाटणार. तुम्ही ही प्रसादपुष्पे स्वीकारून ती प्राणासमान समजून अत्यंत काळजीपूर्वक व पूज्य भावनेने त्याचे पूजन केल्याने सकल देवता प्रसन्न होतील. तुमच्या आत्मकल्याणार्थ अजून एक हितवचन सांगतो. आमचे चरित्र जो प्रेमाने भक्तिभावाने पठन करेल किंवा आमचे जो कोणी संकीर्तन करेल तो आम्हाला प्रिय होईल. त्याचप्रकारे जे भक्त आमच्या सन्मुख नाना राग ज्ञानाने अत्यंत भक्तिभावाने प्रसन्न चित्ताने गायन कीर्तन करतील तेही आमचे प्रिय भक्त गणले जातील. जो पुण्यात्मा आमच्यावर दृढ भक्ती ठेवेल, एकाग्र चित्ताने आमची सेवा करेल, आमच्यावर प्रेम करेल, आमच्या कथामृताचे सेवन करेल, त्याच्या घरात श्रीपदी म्हणून जाणलेला मी स्नेहभावाने निरंतर तेथे वास करीन. त्याला यमभीती मृत्यूबाधा कधीही नसेल. तो पुत्र पौत्रादी प्राप्त करून अष्टैश्वर्य अनुभवून अंतगोतत्व मुक्तिपदाला पोहोचणार. सकल मंगलकारक आमचे दिव्य चरित्राचे जो पठन करेल अशा पुण्यात्म्याला आपण आमच्या अनुग्रहाने चतुर्विध परमपुरुषार्थ व सर्वसिद्धी अनायासे लाभतील. तसेच आमचे चरित्र निष्काम भावनेने पठन केल्याने अखंड समृद्ध असे शाश्वत ज्ञान लाभेल. निर्विकल्प भावनेने किंवा पूर्ण मनाने आमच्यावर विश्वास ठेवला तर तेच आत्मानुभवाचे साधन असेल. आमचे वचन जो कोणी खोटे समजेल तो गुरुद्रोहाचे पाप ओढवून जनन मरणाच्या चक्रात सापडेल. त्यामुळे स्वहितार्थ या आमच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवा. आनंदाने जीवन जगा. जिथे श्रद्धा आहे तिथे भक्ती अंकुरतेच असे शिष्यांना सांगून तेथूनच अदृश्य झाले. परित्यक्त मनस्थितीत श्रीगुरूंनी निर्गमन केलेल्या दिशेला शिष्यवृंद पाहताच राहिले. श्रीगुरूंच्या विरहाने शिष्य अनेक प्रकारे चिंता करीत होते. तेवढ्यात काही नाविक तेथे आले. त्यांनी सांगितले, काही क्षणापूर्वी आम्ही श्रीगुरूंना नदीच्या पलीकडे जाताना पाहिले. ते यतिवेशात असून त्यांनी हातामध्ये दंडकमंडलू, शरीरावर व शिरावर काशाय वस्त्र व चरणांमध्ये सुवर्ण पादुका धारण केल्या होत्या. त्यांनी तुमच्यापर्यंत काही निरोप देण्याचा आदेश दिला आहे. तो तुम्ही लक्षपूर्वक ऐका. त्यांनी त्यांचे नाव नरसिंह सरस्वती असे सांगितलं. कलीचा प्रभाव अधिक असल्यामुळे सर्वांनी सतत नामस्मरण करावे आणि नामस्मरण भजनाने सर्व काही पवित्र बनते असे त्यांनी वर्तविले. तसेच निज भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देण्याविषयीही गुरूंनी सांगितले व अखंड विश्वास असला तर निराशेला आस्पद नाही असे सांगावयास सांगितले आहे. त्यांनी पाठवलेला प्रसाद तरंगत येईल, ते स्वीकारून स्वगृहे जाऊन सुखाने नांदा असेही तुम्हाला सांगण्यास सांगितले. नाविकाचे कथन ऐकून शिष्यांना परमानंद झाला. थोड्याच वेळात गुरूंनी पाठवलेली प्रसादपुष्पे तरंगत आली. शिष्यांनी आनंदाने त्याचा स्वीकार केला व गुरुस्मरण करीत व्याकुळतेने व जड मनाने मठात परतले. तेव्हा नामधारकाने उत्सुकतेने विचारले, हे गुरुवर्य, प्रसादपुष्पे किती आली? त्यावेळी तिथे किती शिष्य उपस्थित होते? कुणी ती प्राप्त करून घेतली? त्यांची नावे काय? कृपया हे सर्व मला सांगा अशी विनंती तेव्हा सिद्धमुनींनी सांगितले, हे परिपक्व बुद्धिमान नामधारका, तुझा प्रश्न अत्युत्तम आहे. शिष्यामध्ये जे अर्हगुण असावेत ते सर्व तुझ्यापाशी आहे. गुरूंना गाणगापुरात असंख्य शिष्य होते. त्या सर्वांची आठवण मला येत नाही. त्यात प्रख्यात असे बाल सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, माधव सरस्वती हे शिष्य संन्यासाश्रम स्वीकारून तीर्थक्षेत्री संदर्शनाला गेले होते.
गृहस्थाश्रमातील काही शिष्य गुरुभक्ती गुरुसेवा करीत गावातच आपापल्या घरी सुखसमाधानात राहत होते. त्यामध्ये काहींनी गुरुकृपेने संसार सागर पारही केला होता. आता गुरुच्या निर्गमन समयी गुरूंसोबत उरलेले शिष्य म्हणजे मी, सायनदेव, नंदीकवी व नरहरिकवी असे आम्ही 4 शिष्य गुरुसेवा करीत शेवटपर्यंत त्यांच्या जवळच होतो. आम्हा चौघांनी ते पुष्पप्रसाद स्वीकारले. आम्ही कृतार्थ झालो, ते तुला दाखवतो, असे अत्यंत आनंदाश्रुपूर्ण भावाने प्रसादपुष्प काढून नामधारकाला दाखविले. अनोन्य भक्त नामधारकाने पुष्पप्रसाद हाती घेतले व भक्तिभावाने ते मस्तकी धारण केले. त्याच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. तो आनंदसागरात बुडून गेला. ही अशी स्थिती होती की जी वर्णातीत आहे. त्याच्यावर गुरुकृपा झाली. दैवयोगानेच त्याला प्रसादपुष्पाचे भाग्य मिळाले. तो धन्य झाला. जीवनाचे ध्येय साध्य झाल्याचे समाधान त्याला झाले. त्याने मनसा स्वतःला श्रीगुरूंच्या चरणकमली झोकून दिले. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 52वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.